1967ला मराठा जो वगळला गेला याला कारण ओबीसी नाहीतच. कारण ओबीसी मध्ये तेव्हा ताकदच नव्हती मराठ्यांना विरोध करण्याची, तेव्हा मराठ्यांमध्ये जागृतीच नव्हती या आरक्षण मागण्याची. मंडलने स्वतः काही अभ्यास केलेला नाही. महाराष्ट्राची यादी महाराष्ट्र सरकारनेच दिलेली होती, मंडल मध्ये जी घातलेली. ती यादी बनवण्यामध्ये शरद पवार साहेबांचं नियंत्रण होतं. पण शरद पवार साहेब पहिल्यापासून मराठ्यांना ओबीसीत घालायचं नाही या मताचे आहे. जोपर्यंत 32% आरक्षण जे आहे त्याची पुनर्रचना होत नाही आणि न्याय सगळ्या समाजाचं मागासलेपण तपासून सगळ्यांना पुन्हा त्या आरक्षणात मागासलेपणाच्या आधारावर घातलं जात नाही, तोपर्यंत कोणालाही ओबीसीत मराठ्यांना घालता येणारच नाही. मराठा समाज हे म्हणत नाही की आम्हाला ओबीसीत पाहिजे, हे नको ते नको, ही मागणी नाही मराठा समाजाची. मराठा समाजाची खरी मागणी काय आहे? आम्हाला टिकणारं आरक्षण द्या. मराठा समाजाचे एवढे अब्जावधीचा खर्च करून आंदोलन होतात, त्यातले 10-5 कोटी खर्च करून त्या याचिका चालवल्या तर ओबीसी आरक्षणाचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि मराठ्यांना ओबीसी जागा मिळेल ना. कॉन्क्रीट बोला, एसीबीसी आरक्षण टिकणार म्हणजे टिकणार, सगळ्यांना विश्वास वाटेल. कसं टिकणार ते आमचं आम्ही बघून घेऊ असंही ते म्हणू शकतात. किती पोरांनी एसीबीसी काढले आणि किती पोरांना नोकऱ्या लागल्या आणि किती पोरांना शिक्षणात फायदा झाला याचा आकडा सरकारने प्रसिद्ध करण्याची खूप गरज आहे आता. ती गोष्ट ते बोलत नाही, याच्यामुळे समाजाच्या मनामध्ये किंतु परंतु तयार होतो. सरकारची चूक काय आहे ती म्हणजे फडणवीस साहेब असो की भाजपा असो, जरांगे पाटलांचा बदला घेण्यासाठी समाजाचा बदला घेतो. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आवाज उठवलाय आणि ते पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आता आपण हे व्हिडिओ करतोय तेव्हा ते मुंबईत पोहोचलेले नाहीयेत, पण जेव्हा हा व्हिडिओ पोस्ट केला जाईल, रिलीज होईल, तेव्हा ते मुंबईत असतील आणि आझाद मैदानावर आंदोलन करत असतील. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाकडे विविध अंगाने बघितलं जात आहे. त्यांच्या आंदोलनातले आपल्याला आज विविध पैलू समजून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत डॉक्टर प्राध्यापक बाळासाहेब सराटे सर. सर, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये. जय शिवराय. डॉक्टर सराटे हे स्वतः मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगेंसोबत देखील काम केलेले आहे. त्याआधी विविध संघटनांमध्ये सुद्धा ते सक्रिय राहिलेले आहेत. मराठा क्रांती मोर्चामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं मराठा आरक्षणाचा हा विषय आपल्याला सखोल समजून घ्यायचा आहे. पण त्याआधी सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे ऑगस्ट 2023 पासून साधारण सुरू आहे आणि त्याला खरी धार आली ती 2024 मध्ये, ते सगळी एकंदरीत त्या आंदोलनाची पार्श्वभूमी आम्हाला सांगा. एकदा उजळणी आंदोलनाची पूर्ण करून द्या. मुळात जरांगे पाटलांचं आंदोलन मराठा आरक्षण म्हणून हे फार 5-7 वर्षापासून सुरू आहे. पहिलं त्यांनी दीर्घ उपोषण साष्टे पिंपळगावला केलं होतं. त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि हा सगळा मराठा आरक्षणाचा विषय अशोक चव्हाणांकडे होता. योगायोगाने त्याही वेळेला मी साष्टे पिंपळगावला गेलो होतो आणि जरांगे पाटील उपोषणाला बसले होते म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांशी माझं थेट बोलणं झालं होतं. त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण लटकलेलं होतं आणि महाराष्ट्रात आरक्षण मिळत नव्हतं कारण त्याला स्टे होता. तर त्यावेळेलाही मी सांगितलं होतं की अशोक चव्हाणांचं एकूण भूमिका बघता, म्हणजे या सरकारची एकूण भूमिका बघता, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचं ते सरकार होतं. हे आरक्षण आपले टिकणार नाहीये. सुप्रीम कोर्टात आपण आरक्षण हारतो आहोत. तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तेव्हा. मग त्यावेळेला त्यांना मी उपाय सुचवला होता की आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली पाहिजे अशोक चव्हाणांनी, कारण कोरोनाचा काळ असल्यामुळे आपल्याला तिथे जाऊन लढता येत नाही. त्यामुळे जसं ईडब्ल्यूएस आरक्षणाची सुनावणी लांबवण्यात आलेली आहे तशी आपली पण सुनावणी पुढे ढकलून थोडे दिवस वेळ काढावा असं आमचं सांगणं होतं. शरद पवार साहेबांनाही होतं आणि अशोक चव्हाणांनाही होतं आणि मी साष्टे पिंपळगावला हे मांडलं होतं. पण ते काही समोरच्या कार्यकर्त्यांना पटलं नाही तेव्हा आणि स्वाभाविकच नंतर आरक्षण गेलं. मग त्याने दुसरं भांबेरी काहीतरी गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा दीर्घ उपोषण केलं. त्या उपोषणातही मी गेलो होतो आणि त्यावेळेला मेटे साहेबांचं निधन झालं होतं त्या काळामध्ये. परंतु जरांगे पाटलांना त्यावेळेला काही एवढा मोठा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि सरकार बदललं होतं तेव्हा. तेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले. मग हा विषय थांबलेला नव्हता. दरम्यान तिकडचं आरक्षण आपलं गेलेलं होतं. मग आता आमच्या समोर प्रश्न होता की आपल्याला तर 50%च्या वरचं आरक्षण टिकत नाही
आणि सरकार काही ओबीसीत घालायला तयार नाही, कोणतं सरकार ओबीसीत घालू इच्छित नाही. मग एक मधला मार्ग काढला पाहिजे, म्हणून मग असा पर्याय समोर ठेवला आपण की मराठवाड्याचा प्रश्न आधी सोडून घेऊ. आणि मग जरांगे पाटलांबरोबर, म्हणजे आमची एक सोलापूरमध्ये परिषद झाली होती, आरक्षण परिषद. तिथे जरांगे पाटलांबरोबर मी गेलेलो होतो. आणि नंतरही आम्ही मग त्यांचा जो भाग आहे गोदापट्टा जरांगे पाटलांचा, तिकडे त्यांनी मोठ्या आरक्षणाची बांधणी म्हणजे आंदोलनाची बांधणी सुरू केली होती. योगायोगाने मला त्यांनी बोलवलं, मी अनेक गावात त्यांच्याबरोबर बैठका घ्यायला गेलेलो आहे. मला ते माहिती आहे, म्हणजे जमिनीवरचं. छोट्या छोट्या गटातून आम्ही बैठक घेऊन रात्र पाठ करून आम्ही जागृती घडवली. आणि त्यांनी ज्या पद्धतीने बांधणी केली समाजाची, ती अतिशय मजबूत बांधणी त्यांनी त्या पट्ट्यात केलेली. त्या दृष्टीने मग त्यांनी 29 ऑगस्ट 2023 मध्ये एका आंदोलनाची घोषणा केली किंवा रचना केली होती. आणि त्याचं एक प्राथमिक सभा त्या हायवेला झाली होती. तर त्या हायवेच्या सभेतच 40-50 हजार लोक आलेले होते. आणि हे सरकारच्या समोर घडतंय सगळं, म्हणजे फडणवीस साहेबांचा किती वचक आहे सरकारवर किंवा त्यांचे माहितीचे स्रोत कसे आहेत याचं मला हसू येतं. आणि एवढं सगळं मी पोस्ट टाकत होतो की जरांगे पाटलांचं आंदोलन या काही काळामध्ये असं होणार आहे की सरकारला घुटणे टेकावे लागतील, तरी कोणी लक्ष देत नव्हतं. आणि त्यांनी उपोषण सुरू केलं 29 ऑगस्ट 2023 मध्ये. आंतरवाली सराटी हे नवं गाव त्यांनी निवडलं होतं. आणि दुर्दैवाने त्याच्यावरती लाठीचार्ज झाला. आणि मग शरद पवार साहेब तिथे पोहोचले आणि ते आंदोलन एकदम राष्ट्रीय स्तरावर गेलं. आणि मग सुरू होतो सगळा पुढचा खेळ, दगडफेक, लाठीचार्ज, आणि त्याच्यातून मग जरांगे पाटलांचं लाईमलाईट मध्ये येणं, आंदोलनाला पाठिंबा सुरू झाला. आणि पण जेव्हा ते आंदोलन सुरू झालं, मागणी काय होती हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर आम्ही विचारपूर्वक मागणी मराठवाड्याच्या पुरती केली होती. आणि जरांगे पाटलांना साहजिकच ती पटलेली होती. मराठवाड्याचं कसं होतं की आमचं हैदराबाद गॅजेटच्या आधाराने आणि 2004च्या GRच्या आधाराने आम्ही मराठवाड्यातले सगळे लोक कुणबीच आहोत. फक्त आमच्याकडे नोंदी नाही, कारण आमच्याकडे ब्रिटिशांचं राज्य नव्हतं, निजामाचं राज्य होतं. सगळे नोंदी जाळलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला मिळत नाही, अशी भूमिका घेऊन आम्ही त्यावेळेला हे लढाई सुरू केली. आणि मग दरम्यान शिंदे समितीची नियुक्ती झाली केवळ मराठवाड्यासाठी नोंदी शोधण्यासाठी. म्हणजे मराठवाड्याचा इश्यू होता, हे पुरावा आहे त्याचा हा. मग त्याला नागपूरला कोर्टात चॅलेंज झालं की शिंदे समितीला काही अधिकार नाही. कोर्टाने सांगितलं सरकारला अधिकार आहे, शिंदे समिती व्हॅलिड आहे. आणि मराठवाड्यात जेव्हा हे सुरू झालं नोंदी शोधायला, तर स्वाभाविक आहे काही नोंदी सापडत गेल्या. आणि आंदोलनही मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळाला. जरांगे पाटलांचं आंदोलन मोठ्या लाईमलाईट मध्ये आलं. आणि त्यावेळेला शिंदे समितीचं कामकाजही सुरू होतं. आणि मराठवाड्यात त्या आधारावर सरसकट हैदराबाद गॅजेटच्या आधारावर सगळ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्यावं अशी मागणी जोर धरली होती. आणि मग पहिलं उपोषण संपलं. दुसऱ्या उपोषणाला स्वतः एकनाथ शिंदे साहेब आले होते. पण पहिलं उपोषण संपण्याच्या दरम्यान 9 सप्टेंबरला एक डेलिगेशन गेलं होतं सरकारकडे. त्या डेलिगेशनचं जे मांडणी होती, भूमिका होती, ती मीच मांडली होती. मी गेलो होतो सरकारकडे तेव्हा. ते पहिलं डेलिगेशन जरांगे पाटलांच्या माध्यमातून गेलं आणि चांगली मागणी त्या ठिकाणी आम्ही लावून धरली की आमचा प्रश्न हा मराठा आरक्षणाचा प्रश्न नसून कुणबी म्हणून आम्ही आहोत, कुणबी आरक्षणाचा प्रश्न आहे. आणि सरकारने आम्हाला मराठवाड्याला न्याय दिला पाहिजे अशी आम्ही भूमिका घेतली. आणि शिंदे समितीने पण मग त्याच्यामध्ये काम केलं. आणि एक वेळ अशी आली होती ऑक्टोबर 2023 मध्ये, सरकारकडून आणि शिंदे समितीकडून आणि सगळ्यांकडून सहानुभूती मराठवाड्याला प्रचंडच होती, आजही आहे, की मराठवाड्याचं काम होईल अशी स्थिती आली होती. पण दरम्यान काय झालं की दुसऱ्या उपोषणानंतर मुख्यमंत्री आले वगैरे, मग ते न्यायमूर्ती आले, हा सगळा विषय जेव्हा झाला, नंतर न्यायमूर्ती दुसऱ्या वेळेला आले होते. तर त्या न्यायमूर्ती आल्यानंतर जरांगे पाटलांची मागणी बदलली. आणि महाराष्ट्र स्तरावर सगळ्यांना सरसकट कुणबी करा आणि शिंदे समितीची कार्यकक्ष वाढवून महाराष्ट्रभर नोंदी शोधा, असं जेव्हा झालं त्यावेळेला ओबीसी फॅक्टर आत याच्यामध्ये शिरला. आणि मग विरोध सुरू झाला. आणि मग मूळ मुद्दा बाजूला पडला.
आणि मग आंदोलनाचं 3-13 वाजले. आणि डिसेंबरमध्ये तर ती पण मागणी मागे पडली सरसकट महाराष्ट्राच्या कुणबीकरणाची. मग सुरू होतो सगळे सोयरेचा विषय. अख्खा मुंबईला मागचं जे जरांगे पाटलांचं आंदोलन झालं मुंबईवर चाल करण्याचं, ते केवळ सगळे सोयरेच्या अध्यादेशासाठीच झालं होतं. तुम्ही सगळे व्हिडिओ काढून बघा. सरकारसाठी ती सोपी गोष्ट होती. सरकारने त्यांना कागद थांबवला हातामध्ये आणि आम्ही काढतो त्याचा अध्यादेश असं म्हणून सांगितलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि तेवढ्या याच्यावर ते आंदोलन थांबलं. मग दरम्यान सरकारला लक्षात आलं की त्याने काही प्रश्न सुटत नाही, म्हणून सरकारने शुक्रिया आयोगाची नियुक्ती केली. 20-22 दिवसात अहवाल घेतला आणि मराठा समाजाला पुन्हा 10% स्वतंत्र एसीबीसी आरक्षण दिलं. आणि हे आरक्षण चालू आहे. त्याला खाली जरी ती टीप येत असली की कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून, ती टीप सगळेच रिक्रुटमेंट या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन असतात, त्यामुळे तो काही मुद्दा नसतो. त्यामुळे आरक्षण चालू आहे. सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या, त्या सरकारने सोडवल्या आणि साधारण जून 2024 पासून आजपर्यंत सगळ्यांना नोकरी शिक्षणात त्याचा फायदा मिळालेला. किती पोरांनी एसीबीसी काढले आणि किती पोरांना नोकऱ्या लागल्या आणि किती पोरांना शिक्षणात फायदा झाला याचा आकडा सरकारने प्रसिद्ध करण्याची खूप गरज आहे आता. कारण कुणबी नोंदीच्या आधारे रिक्रुटमेंट झाली, कुठे ऍडमिशन मिळालं की त्याची जाहिरात होते, तशी याची होत नाही. मला असं वाटतं की नवीन ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्याच्यापेक्षा एसीबीसीचं आरक्षण घेणाऱ्यांची संख्या नक्की जास्ती आहे. कारण ते साधारण आरक्षण आहे, ते कोणी पण घेऊ शकतं आणि त्याचा फायदा समाजाला होतोय, ही वस्तुस्थिती आहे. मग एकदा मुंबईचं आंदोलन संपलं, तो कागद हातात आला, त्याचं पुढे काही झालं नाही हे सगळ्यांना माहिती आहे. एसीबीसी आरक्षण लागू झालं, त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी ज्या घोषणा केल्या, जी आंदोलन केली, सगळं काही झालं, त्याचा काहीही ऍडिशनल फायदा झालेला नाही. शिंदे समितीने ज्या काही नोंदी नंतरही थोड्याफार शोधल्या, तेवढंच त्या आंदोलनाचा लाभ म्हणता येईल. आणि आजही शिंदे समिती शोधते, ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी आरक्षण मिळतंय. पण त्याने आरक्षणाचा प्रश्न संपला नाही, ही वस्तुस्थिती आहे. किंवा समाज समाधानी झाला नाही हे समोर दिसतंय. सर, आपण म्हणालात की आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही आणि समाज समाधानी नाहीये, म्हणूनच मला वाटतं की एवढं मोठं आंदोलन पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने चाललंय की काय. पण हा आरक्षणाचा प्रश्न नक्की का सुटला नाहीये? 26 जानेवारी 2024ला, साधारण 26 किंवा 27 जानेवारीला एकनाथ शिंदेनी वाशी येथे जरांगे पाटलांना तो अध्यादेश दिला सगळे सोयऱ्यांचा. त्यानंतर त्यांनी असा विजय उत्सव साजरा केला. मग आता असं काय त्यात कमी राहिली आहे असं वाटतंय की ते सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश सरकार लागू करत नाहीये किंवा लागू केला जाऊ शकत नाही? कायदेशीर त्रुटी नक्की काय आणि जरांगे पाटलांची सगळे सोयऱ्याची नक्की मागणी सुद्धा काय? नाही नाही, सगळे सोयरेवर आपण वेळ घालूच नाही चर्चेला, कारण मी आधीपासून सगळे सोयरे हा बंपक विषय आहे. स्पष्टपणे अनेकदा सांगितलेले, जरांगे पाटलांना पण मी सांगितलेले की त्याने काही फायदा होणार नाही. पण एकनाथ शिंदे साहेब आणि जरांगे पाटलामध्ये जे गुळपीट झालं, जे काही घडलं, ते त्या दोघांनाच माहिती आहे की काय नेमकं करायचं होतं. जसाच्या तसा जो ड्राफ्ट दिला तो लागू जरी केला तर मराठ्यांना काही वेगळा फायदा होणारच नाहीये. ते तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम होता, त्यामुळे मी त्याला कधी पाठिंबा दिलेला नाहीये. आणि तो विषय चर्चेला घेऊनही काय उपयोग नाही, कारण त्याने काही प्रश्न सुटणार नाही. प्रश्न हा आहे की का नाही होते, सरकार समाधानकारक आरक्षण का देऊ शकत नाही, याच्या आपल्याला तांत्रिक काही अडचणी समजून घेतल्या पाहिजे. आपल्याला आता या स्टेजला बोलताना सरकारच्या विरुद्ध बोलून आपलं काही समाधान होणार नाही, कारण समाजाला नक्की काहीतरी मिळायला पाहिजे आणि ते कसं मिळेल हे सांगावं लागेल. तर पहिला मुद्दा असा आहे की पहिली संधी मराठा समाजाला आरक्षणात घालण्याची कधी आली होती, ते 1964ला जो याचा बीडी देशमुख समितीचा अहवाल आला. कालेलकर आयोगामध्ये मराठा समाजाला ओबीसीत घातलेलं होतं. तो आयोग लागू नाही झाला 55 साली. मग नंतर 64ला अहवाल आला तर ते बीडी देशमुख समितीने कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं. जातीच्या आधारे आरक्षण द्या एवढंच सांगितलं होतं. पण जेव्हा जातीच्या आधारे आरक्षणाची यादी बनली 67ला, त्यावेळेला मराठा समाज वगळला, कारण मराठवाड्यातला मराठा पूर्वीच्या यादीत नव्हता असं त्याचं काहीतरी धातुरमातुर कारण सांगितलं. आज जे बावनकुळे म्हणतायत ना, बावनकुळेची जात सुद्धा ओबीसी मध्ये 67 साली नव्हती. मागच्या दाराने 68 साली तेली जात घालण्यात आलेली आहे. त्यामुळे बावनकुळे सारख्यांनी नाकाने कांदे सोलूच नाही. मुद्दा काय आहे की 67ला मराठा जो वगळला गेला 13 ऑक्टोबर 67ला, याला कारण ओबीसी नाहीतच. कारण ओबीसी मध्ये तेव्हा ताकदच नव्हती मराठ्यांना विरोध करण्याची, तेव्हा मराठ्यांमध्ये जागृतीच नव्हती आरक्षण मागण्याची.
त्यावेळेला प्रशासनात जो घटक होता मक्तेदार, त्याने मराठा हा राजकीय दृष्ट्या प्रबळ आहे आणि त्याच्यामुळे हा आरक्षणात आला तर आणखी प्रशासनात पण प्रबळ होईल, अशा गोष्टी समजून घेऊन मराठ्यांना कायमचा काटा काढलेला आहे त्यांनी. आता याच्यामुळे ओबीसीवर मराठ्यांचा राग असण्याचं काही कारण नाही. आणि त्याच्यानंतर मंडल आयोगाची संधी आली, ती आली होती 79 मध्ये. त्यावेळेला 78च्या 80 मध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. मंडलने स्वतः काही अभ्यास केलेला नाही. महाराष्ट्राची यादी महाराष्ट्र सरकारने दिलेली होती, मंडल मध्ये जी घातलेली होती. ती यादी बनवण्यामध्ये शरद पवार साहेबांचं नियंत्रण होतं. पण शरद पवार साहेब पहिल्यापासून मराठ्यांना ओबीसीत घालायचं नाही या मताचे आहेत. म्हणजे पहिली संधी दुरुस्त करण्याची 79 मध्ये आली होती, तेव्हा शरद पवार साहेबांनी मराठ्यांना ओबीसीत घातलं नाही, म्हणजे मंडलच्या यादीत घातलं नाही. हा मोठा फ्रॉड आहे आणि त्यामुळे मराठ्यांचं तिथे पानिपत झालं. मग मंडलमध्ये घातलं नाही म्हणून आजपर्यंत ओबीसीत आरक्षण मिळत नाही, कारण सगळ्या कोर्टाने मंडलला पेस धरलेलं आहे. मंडलने का वगळला याला काही लॉजिक नाही, कारण राज्य सरकारने जी यादी दिली तीच त्यांनी घेतलेली आहे आणि शरद पवार त्याचे राजे होते तेव्हा. मग आता नंतर काय झालं की ते आरक्षण तर मंडल लागू झाला नव्हता. मग व्हीपी सिंगांनी 89 साली एक घोषणा केली की आम्ही मंडल आयोग लागू करतो, पण त्यांनी मंडल आयोग लागू नव्हता केला. राज्यामध्ये जे आरक्षण चालू होतं ते केंद्रीय पातळीवर लागू केलेलं होतं. मग इंदिरा साहनी केस झाली आणि मंडल आयोग लागू झाला, मंडल आयोग लागू झाला अशी आवई उठवण्यात आली, ओबीसी कडून प्रचार झाला आणि शरद पवारांना नुसते ते भेटले की आपल्या राज्यात पण मंडल आयोग लागू करा. आता राज्यात मंडल आयोग लागूच होता, कारण आधी आरक्षण होतं महाराष्ट्रामध्ये. केंद्रीय आरक्षणाचा विषय होता तर केंद्रात लागू करायला कोणाचा विरोध नव्हता. पण शरद पवार साहेबांनी मंडल आयोग लागू करायच्या या सबबीखाली महाराष्ट्रामध्ये 50% पर्यंत ओबीसी आरक्षण नेऊन घातलं 23 मार्च 1994 ला. आणि केवळ एका त्यांच्या 6व्या मजल्यावर मीटिंग झाली 4-5 नेत्यांची आणि झालं घालून. कुठेही चर्चा नाही, कुठेही लोकसंख्येचं गणित नाही, कोणाचं मागासले पण तपासलेलं नाही, कोणाचे आरक्षणाची पात्रता तपासलेली नाही. इंदिरा साहनीने मंडल राज्यामध्ये लागू करा असं सांगितलेलं नाही, काहीच नाही कारण. पण शरद पवार साहेबांनी इंदिरा साहनीने घालून दिलेली 50%ची मर्यादा पूर्ण व्यापून टाकली आणि ओबीसीच मध्ये गट करून विजयंती आणि एचबीसी आणि ओबीसी असे 3 शकल केलं त्या आरक्षणाचे आणि त्याच्यातही उपगट केले आणि ते आरक्षण व्यापून टाकलं पूर्ण 32% पर्यंत. आता शरद पवारांनी 23 मार्च 1994 ला जी खुटी मारून ठेवलेली आहे ती आजच्या सरकारला नाही ना ती दुरुस्त करता येत. इंदिरा साहनीने 50%ची मर्यादा सांगितली होती. त्यांनी एक पूर्व अट सांगितली होती, एक अट सांगितली होती की दर 10 वर्षांनी या ओबीसी आरक्षणाचं परीक्षण झालं पाहिजे. आणि कायद्यात ती राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या कलम 11 मध्ये आजही ते आहे आणि हा कायदा सुद्धा काँग्रेस सरकारने शरद पवार सरकारनेच केलेला आहे. मग मुळामध्ये ते 10 वर्षानंतर परीक्षण पण केलं नाही. म्हणजे 93-94 ला आरक्षण लागू केलं तर 2014 पर्यंत त्यांचंच राज्य होतं ना. त्याने ओबीसीचं पुनर्परीक्षण पण केलं नाही. ओबीसीच्या आरक्षणात मराठा घातला जाईल अशी कुठे सुविधाही केली नाही. किंबहुना कायम 79 पासून तर अगदी आजपर्यंत शरद पवार साहेब किंवा काँग्रेस आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीत घालायचं नाही हीच भूमिका घेतलेली आहे. आजही त्यांची तीच भूमिका आहे. मग आता तुम्ही सांगा की वर्तमान सरकारला ते 94चा जी.आर दुरुस्त करता येत नाही ना. इतके तुकडे करून ठेवले 32% आरक्षणाचे. कोणत्या याच्यात आरक्षणात एवढा मोठा समाज घालायचा? ते विजयंती वाले म्हणतात आमच्यात कसं घालता येईल, आम्ही तर भटके. ते भटके आहेत की नाही त्याचं त्यांनाच माहिती, पण त्यांचं आरक्षण स्वतंत्र झालं म्हणजे ते 11% घालता येत नाही. मग विशेष मागास प्रवर्गामध्ये तर अजून मागास जाती आहेत, मग त्यांच्यामध्ये 2% मराठ्यांना घालता येत नाही. मग 19% घालायचं तर एवढ्या मोठ्या समाजाला 19% घातलं तर मोठा ताण येईल ओबीसीवर, अशी स्वाभाविकच त्या ठिकाणी आर्ग्युमेंट तयार झाली. त्यामुळे ते जोपर्यंत 32% आरक्षण जे आहे त्याची पुनर्रचना होत नाही आणि न्याय्य सगळ्या समाजाचं मागासलेपण तपासून सगळ्यांना पुन्हा त्या आरक्षणात मागासलेपणाच्या आधारावर घातलं जात नाही तोपर्यंत कोणालाही ओबीसीत मराठ्यांना घालता येणारच नाही.
आणि हे काम जेव्हा पहिल्या 20 वर्षात काँग्रेसच्या सरकारने किंवा शरद पवारांनी केलेलं नाही, मग आता अचानक भाजपने ते करावं. आणि भाजपचं तर मतदानाचा आधारच ओबीसी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदानाचा आधार मराठा असून त्यांच्यासाठी कोणी काही केलं नाही. मग दोन सरकारची तुलना जर केली तर पातक आहे काँग्रेसच्या सरकारचं, शरद पवार साहेबांचं, आणि ते मिटवायचं, बळी जायचं भाजपच्या सरकारने, अशी अपेक्षा करून हे आंदोलन होत असतील तर मग त्याला यश येणार नाही. भाजपने नेहमीच सांगितलेले आम्ही ओबीसीत घालू शकत नाही, कारण ते पहिल्यापासूनच्या आरक्षणाला आम्ही डिस्टर्ब करू शकत नाही. आम्ही केलं तर ओबीसीचं आमचं जे हे आहे वोट बँक आहे ती दुखावली जाते, हे त्यांचं स्पष्ट बोलणं आहे. आणि मराठा समाज त्यांना मत देत नाही का? देतो, पण काँग्रेसला जेवढं देत होतं तेवढं तर देत नाही ना. पण म्हणून सुद्धा त्यांनी आरक्षण द्यायचं नाही अशी भूमिका घेतलेली नाहीये. जे त्यांना नव्या पद्धतीने देणं शक्य होतं ते त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु प्रॉब्लेम कुठे येतो? मराठा समाज हे म्हणत नाही की आम्हाला ओबीसी पाहिजे, हे नको ते नको, ही मागणी नाही मराठा समाजाची. मराठा समाजाची खरी मागणी काय आहे? आम्हाला टिकणारं आरक्षण द्या. म्हणजे आमचं आरक्षण कोर्टात रद्द होण्याची भीती आहे, ही मराठा समाजाची खरी अडचण आहे. आमचं सरकारला म्हणणं काय आहे की तुम्ही या अडचणीवर उपाय काढा ना. म्हणजे मी असं म्हणत नाही जरांगे पाटलांनी ओबीसीत घाला म्हणजे तसंच म्हणा. माझं म्हणणं मराठा समाजाचं दुखणं दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. तो काय असू शकतो त्याच्यावर आपण बोलूया. सर, आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी कसा सोडवता येईल ह्या संदर्भातच आपण आताही चर्चा करतोय आणि मराठा समाजालाही तशीच अपेक्षा आहे की आरक्षणाचा प्रश्न कायमचा कसा सोडवता येईल. त्या दृष्टीने सरकारनं एससीबीसीच्या अंतर्गत 10% वेगळं आरक्षण दिलंय, जे आधी सुद्धा दिलं होतं 2018 मध्ये, पण ते सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही, जसा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला. पण आता जे दिलेलं आहे ते अजून तरी टिकलेलं आहे आणि सध्या ते हायकोर्टामध्ये त्याच्या केसेस सुरू आहेत. त्याची आता आरक्षण ते टिकण्याची शक्यता किती वाटते? आणि ते जर टिकलं नाही तर मग सरकार पुढे नक्की काय पर्याय राहतात? का पुन्हा मग हे आंदोलन अजून उग्र होऊ शकतं त्यामुळे? नाही नाही, आता एक लक्षात घ्या की हे सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ इच्छित नाही का? तर भाजपचं सरकार किंवा फडणवीस देऊ शकतात. तुम्हाला अजून एक वेगळी माहिती देतो जी मी जास्ती बोलत नाही, पण खरं सांगण्याची आज गरज आहे, हे म्हणून मी सांगतोय की 2014ला राणे समितीच्या माध्यमातून जे काँग्रेसच्या सरकारने आरक्षण दिलं होतं त्याच्या इतकं बोगस काहीच काम नव्हतं. ते प्रचंड बोगस गोष्ट होती. ते तर त्यांनी जी आर काढला, म्हणजे ऑर्डिनन्स काढला आणि ते रद्द झालं लगेच. आता का? तर त्याच्यामधलं कोर्टाचं एक आर्ग्युमेंट होती की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही. मग आमच्या समोर 2015ला एकमेव चॅलेंज होतं की मराठ्यांना सामाजिक दृष्ट्या मागासलेलं कसं ठरवता येईल. आणि तेव्हा भाजपचं सरकार होतं, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे साहेब, विनोद तावडे साहेब त्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते, आणि चंद्रकांत दादा पाटील पण त्यावेळेला प्रभावी नेते होते, आशिष शेलार साहेब होते. तुम्हाला सांगतो, विनोद तावडे साहेबांनी 15 मध्ये आरक्षण अभ्यासक समिती नेमली, त्या समितीत मी पण होतो. आणि ती इनफॉर्मल समिती नेमली, आयोगाच्या बाजूची, आयोगातली नाही ती समिती. आणि आम्हाला एकच काम दिलं की तुम्ही मराठा समाज हा सामाजिक मागासलेला कसा हे शोधून काढा. मग सगळे जुने डॉक्युमेंट शोधा, इतिहास शोधा, भूगोल शोधा, काय शोधायचं ते शोधा, पण सामाजिक मागासलेलं ठरवायला पाहिजे या समाजाला. मग आम्ही सखोल अभ्यास केला आणि त्यावेळेला फडणवीस साहेबांनी, चंद्रकांत दादा पाटलांनी, विनोद तावडे साहेबांनी, आशिष शेलार साहेबांनी आम्हाला एकदम फ्री हँड दिला होता. आणि अतिशय प्रबळ काम त्या काळात झालेलं आहे, म्हणून तर आज मराठा समाज आंदोलन करायला तयार झाला ना, कारण सगळे डॉक्युमेंट समोर त्या काळात आलेले. आणि दरम्यान मग 16 मध्ये मोर्चे निघाले, त्याही वेळेला फडणवीस साहेबांनी खूप सकारात्मक भूमिका घेतली. 1.5 वर्षामध्ये आम्ही खूप डॉक्युमेंट गोळा केले. 5 डिसेंबर 2016ला आम्ही हायकोर्टमध्ये 5,000 पानांचं ऍफिडेव्हिट सादर केलं होतं. त्यात सगळं मराठा समाजाचं बेसिक डॉक्युमेंट आहे मागासलेपणाचं. आणि 6 डिसेंबर 2016 मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात फडणवीसांनी निवेदन केलेलं आहे नागपूरला की बापट आयोग हा, ज्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण नाकारलं जातंय, हा बोगस आयोग होता, याचं इलिगल काम आहे. रावसाहेब कजवेची अपॉइंटमेंट इलिगल होती, हे मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि बापट आयोगामुळेच मराठ्यांचं खरं आरक्षणाचं त्रांगडं वाढलेलं आहे. आणि ते बापट आयोगाचं त्रांगडं काँग्रेसच्या सरकारमुळे आणि शरद पवार साहेबांच्या पक्षामुळे वाढलेले. आता फडणवीसांनी स्पष्ट भूमिका घेतली आणि भाजपच्या सरकारमधले विनोद तावडे साहेब, चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलारांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं.
म्हणून आम्ही एवढा अभ्यास करून सगळे डॉक्युमेंट समोर आणू शकलो. आणि पुन्हा न्यायमूर्ती गायकवाड आयोगाची नेमणूकही त्यांनी केली आणि चांगले तज्ज्ञ माणसं त्याच्यात घेतले गेले आणि अतिशय समग्र अहवाल त्यावेळेला तयार केला होता. भारतात गायकवाड आयोगाच्या अहवाला इतका चांगला एकही अहवाल नाही, आजपर्यंत झालेला नाही, इतका चांगला तो अहवाल आहे. आणि त्याची मांडणी पण हायकोर्टात फार ताकदीने झाली आणि आरक्षण तेव्हा टिकलं होतं. आता हे ते सांगतात तेच मी सांगतो असं तुम्हाला वाटेल, पण माझा मुद्दा अजून वेगळा आहे. मुद्दा काय आहे की हायकोर्टने काय निर्णय दिलेला आहे तेव्हा हे कोणी सांगत नाही. हायकोर्टने तेव्हा निर्णय असा दिलेला आहे की एक स्पेशल केस म्हणून आम्ही तात्पुरतं या आरक्षणाला मान्यता देतोय 50% वर, पण तुम्ही लवकरात लवकर कायद्याप्रमाणे ओबीसी आरक्षणाची पुनर्तपासणी करा आणि मराठा समाजाला 50%च्या आत घाला काही काळामध्ये. ही तात्पुरतं आम्ही मान्य करतोय असंच हायकोर्टने सांगितलेलं आहे. पण त्या मुद्द्याचा पुढे कुठेही उल्लेख होत नाही आणि हायकोर्टात टिकलं आणि त्याला चॅलेंज झालं म्हणून सुप्रीम कोर्टात गेलं, हे म्हणण्याच्या गोष्टी आहेत. मूळ हायकोर्टचा निर्णयच कोणी लागू केलेला नाही. आता मुद्दा असा आहे की सगळा जो तिढा येऊन लागलाय ओबीसी आरक्षणाच्या पुनर्परीक्षणाचा, ज्याच्यासाठी मी याचिका केली होती, त्या याचिकेनंतर आता 4 याचिका पडलेल्या आहेत. मग मराठा समाजाचे एवढे अब्जावधीचा खर्च करून आंदोलन होतात, त्यातले 10-5 कोटी खर्च करून त्या याचिका चालवल्या तर ओबीसी आरक्षणाचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि मराठ्यांना ओबीसी जागा मिळेल ना. ते करायला मराठा समाजाची तयारी नाहीये किंवा मराठा नेते त्याबद्दल बोलतच नाही. मैदानात आपण किती लढलो तरी कायद्याचा प्रश्न सुटत नाही ना, कायद्याने लढावं लागेल ना त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी एवढा आम्ही बेस तयार करून ठेवलेला आहे की कोणी लढलं ती केस तरी त्याला यश मिळू शकतं. आणि माझ्याबरोबर 4 याचिका आहे, माझ्या नावाची नाही तर कोणाच्याही नावाची लढू शकता तुम्ही. पण ती जर केस चालवली तर कोर्टासमोर आपण जर हे सिद्ध केलं की हे आरक्षण बेकायदेशीररित्या उपभोगत आहेत हे लोक, तर त्याची पुनर्रचना होईल. पुनर्रचना झाली की मराठा समाज त्यात आपोआपच जाणार आहे ना. हा मार्ग उपलब्ध आहे, पण मराठा समाजाचं या मार्गाकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. नुसतं मैदानातल्या आंदोलनाबद्दल सगळं घडतंय. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सरकार काय देऊ शकतं, तर सरकारला जे आता देणं शक्य होतं त्यांनी 10% आरक्षण 50%च्या वरती दिलेलं आहे. ते आरक्षण टिकेल की नाही टिकेल, तर आरक्षणाचा केस कशा पद्धतीने लढली जाते याच्यावरती अवलंबून आहे. कारण कोर्टामध्ये कोणतीही किती किचकट केस असली, शिंदे साहेबांचा पक्ष लिगल आणि अजितदादाचा पक्ष लिगल, शरद पवारांचा पक्ष इलिगल, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष इलिगल, याच्यासारखे जर कोर्टातून इश्यू सुटू शकतात तर मराठा आरक्षणाचे इश्यू की झाडकी बत्ती आहे. सरकारला जर हा विश्वास असेल तर सरकारने छातीटोकपणे मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे की हे आरक्षण टिकेल. कोण म्हणतं टिकणार नाही, आम्ही टिकून दाखवतो. सरकारचे जे ऍडव्होकेट जनरल आहे त्यांनी येऊन मीडियात स्टेटमेंट दिलं पाहिजे. कॉन्क्रीट बोला, एसीबीसी आरक्षण टिकणार म्हणजे टिकणार, सगळ्यांना विश्वास वाटेल. कसं टिकणार ते आमचं आम्ही बघून घेऊ असंही ते म्हणू शकतात, पण त्यांनी म्हणायला पाहिजे. ती गोष्ट ते बोलत नाही, याच्यामुळे समाजाच्या मनामध्ये किंतु परंतु तयार होतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे की मराठा समाजाला ओबीसीत का घातलं जात नाही, तर जसं मी सांगितलं तुकडे तुकडे झालेले आहेत आणि कुठल्या याच्यात घालायचं तर ओझं वाटणं स्वाभाविक आहे. हा एक भीतीचा मुद्दा आहे. दुसरा भीतीचा मुद्दा राजकीय पण आहे. ओबीसीत घातलं तर मराठा समाज पण राजकारणात पण पात्र होतो आरक्षण घ्यायला, झेडपी, पंचायत समिती, नगर परिषदा वगैरे. मग प्रश्न असा आहे की ओबीसी वाले म्हणतात आम्हाला आता कुठे सत्ता मिळू लागली तिकडूनही तुम्ही आम्हाला हाकलणार का. मग हा कळीचा मुद्दा होऊन जातो. म्हणून पण सरकार मराठा समाजाला ओबीसीत घालत नाही. मग सरकारने सांगावं ना स्पष्ट की आम्ही बाबा हे ओबीसी सारखंच आरक्षण दिलेलं आहे, ओबीसीच्या सगळ्या सवलती याला पण आम्ही देतो आहोत, जे काय कमी असेल ती पॉइंट आउट करा, आम्ही तेही विषय सोडू, पण राजकारणाचं आरक्षण मराठ्यांना देणं आम्हाला शक्य नाहीये असं सरकारने म्हणावं. त्याला मराठा समाजाचा पाठिंबा मिळू शकतो, कारण मराठा समाज कधीही राजकीय आरक्षण मागत नाही, फक्त नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण मराठा समाज मागतो. त्यामुळे सरकारने पुढे येऊन हे सांगितलं पाहिजे ना, आमच्या अडचणी अशा आहेत की आम्ही राजकीय आरक्षण नाही देऊ शकत, आम्ही ओबीसीत तुकडे तुकडे झाल्यामुळे नाही घालू शकत, पण मराठा समाजाचं आरक्षण आम्ही सुरक्षित ठेवू, हे त्यांनी म्हटलं पाहिजे. दुसरी गोष्ट फी सवलतीचा पण इश्यू आहे. ओबीसीला फ्री सीट मिळते प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये, मराठा समाजाला फक्त 50% फी सवलत मिळते. ती सवलत ओबीसीला पण मिळते.
मग फ्री शिप मराठ्यांना पण दिली पाहिजे, कारण ते ओबीसी सारखंच आरक्षण आहे. तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा काय होतो, वयाच्या शिथिलतेचा भाग असतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये वयाची शिथिलता मिळते, ती याला लागू नाहीये. मग असे जे छोटे छोटे इश्यू आहे त्याच्याबद्दल सरकारने पुढे येऊन म्हटलं पाहिजे हे आपण सोडू. सरकार स्वतःहून हे करू शकतं ना. जरांगे पाटलांनी मागणी करायची काय गरज आहे त्याच्यासाठी? जरांगे पाटील ती मागणी करत नाही म्हणून यांनी मागण्याच मान्य करायच्या नाही. सरकारची चूक काय आहे ती म्हणजे फडणवीस साहेब असो की भाजप असो, जरांगे पाटलांचा बदला घेण्यासाठी समाजाचा बदला घेतात. ही चुकीची गोष्ट आहे. तर तुमच्या सगळ्या बोला बोलण्यातून ना. एक तर्क दिसून येतो की एकतर ह्या मागण्या नक्की आपल्या चुकतायत का, की जी मागणी केली जाते एक तर सगळे सोयऱ्याची असू देत किंवा ओबीसीतून आरक्षणाची असू देत किंवा मग जी कुठली आता मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे ती एकतर सरकार पूर्ण करू शकत नाही, कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करू शकत नाही असं दिसतंय. कारण प्रत्येक गोष्टीला एक कायद्याची चौकट असते आणि त्या कायद्याच्या चौकटीत ही मागणी बसत नाही असं स्पष्टपणे दिसतंय. मग सर आपल्या मागण्या चुकतायत का, आपण मागणी काय करतो याचा एक अंदाज जरांगे पाटलांना किंवा मराठा समाजाला येत नाही असं वाटतंय का? त्याला म्हणजे पहिली मागणी जी होती मराठवाड्यातल्या मराठ्यांचा आरक्षण मार्गी लावण्याची, तीच एक मागणी तत्वतः बरोबर होती, न्याय्य होती, त्याला सहानुभूती होती आणि ती सगळ्यांना मान्य होती. त्याच्यानंतर ज्या मागण्या झालेल्या आहेत ते जरंगे पाटील सोडून कोणी म्हटलंय का बरोबर मागणी म्हणून? तर म्हटलेलं नाही. जे कोणी म्हणतायत ते फक्त केवळ फडणवीसला धडा शिकवायचा आहे, भाजपला धडा शिकवायचा आहे, ब्राह्मणाला धडा शिकवायचा आहे, एवढ्या गोष्टीसाठीच म्हणतात. ते खरं काही त्याच्यातलं बघत नाही. माझं म्हणणं, राजकारण हा विषय काही मराठा समाजाचा विषय नाही. आपण जेन्युइनली मराठा समाजाच्या विषयाचा विचार जर केला तर मागणी करताना आम्ही त्यांना विनंती काय केली, आमचा सल्ला नाही घ्यायचा तर हरकत नाही, तुम्ही ज्येष्ठ वकिलांची नेमणूक करा, त्यांच्याकडून तुमची मागणी आधी तपासून घ्या आणि त्यांना मीडियामध्ये बोलू द्या की जरांगे पाटलांची मागणी एकदम करेक्ट आहे, कायदेशीररित्या हे होऊ शकतं, सरकारने केलं पाहिजे. मग अख्खा मराठा समाज ताकद उभी करेल. पण जरांगे पाटलांनी अशी मागणी ताऊन सुलाकून घेतली आहे का? तर नाही घेतलेली वस्तुस्थिती. पण जरांगे पाटील व्यक्ती आहे, आंदोलक आहे, नेता आहे, त्यांना मोकळीक आहे सगळं बोलायची, सगळ्या भूमिका घ्यायची. सरकारला ही मोकळीक नाही ना सर. सरकार जबाबदार आहे ना. मराठा समाज आहे, सरकारला मतदान दिल्याशिवाय मराठा समाजाच्या मतदानाशिवाय हे सरकार आलंय का? बावनकुळे ते तिकडे तोंड लांबून म्हणाले की आमचं 3.5 कोटी लोकांनी मतदान दिलं आणि जरांगेला लोक धडा शिकवतील. मी निषेध करतो त्यांच्या म्हणण्याचा. एक तर ते मागच्या दाराने त्यांची तेली जात आरक्षणात आली, पहिली गोष्ट. आम्ही तरी अहवाल वगैरे सगळ्या परीक्षा पास करून आलो. दुसरी गोष्ट अशी की फडणवीस असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा विनोद तावडे असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत मराठ्यांच्या आरक्षणासाठी. यांनी काय केलेलं आहे? आणि जे 3.5 कोटी सांगतात त्याचं 50% मराठ्यांचं मतदान आहे ना. मग मराठा समाज काय तुम्हाला मतदान देत नाही का? त्यांच्या आरक्षणाची तुम्हाला काळजी का वाटू नये? नुसते 3.5 कोटीचा आकडा सांगून गप बसणार आहे का मराठा समाज? तत्वतः काहीतरी बोलायचं असेल तर भाजपचे अध्यक्ष दुसरे आहेत ना. आता बावनकुळे थोडी अध्यक्ष आहे. मग हे ओबीसीचे नेते म्हणून जर बोलत असतील तर मराठ्यांना चिथावणी दिल्यासारखा विषय आहे ना मग तो. त्यामुळे अशा नेत्याला बाजूला ठेवलं पाहिजे, त्यांना समोर आणू नये. असं पण खरं म्हणजे सरकारला आपण सांगितलं पाहिजे. आता मागणी चुकते, मागणी कायदेशीररित्या आपण तपासून घेतली नाही, ही वस्तुस्थिती आपण मान्य करू, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण आता माझं म्हणणं आहे की सरकारचं काय चुकतं फडणवीस साहेबांच्याकडून, की मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहे असं ते समजतात. जरांगे पाटील तर समजणारच. जरांगे पाटील तर मराठ्यांचे नेते, ते म्हणणार मी म्हणजे मराठा समाज आहे. पण ही चूक सरकारने करू नये ना. सरकारने मराठा समाज म्हणून या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे आणि मराठा समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवल्या पाहिजे. आता कुणबी नोंद सापडली, त्या ठिकाणी छुटपुट अधिकारी असतो, तो त्यांना सर्टिफिकेट देत नाही तहसीलदार, तो त्याची व्हॅलिडिटीला अडचणी आणतो. मग त्या अडचणी सोडवायचं काम तर सरकार करू शकतं ना. त्याच्यामुळे मराठा समाजाचं दुखणं म्हणून या गोष्टीकडे सरकारने बघावं. जरांगे पाटलाचा व्यक्तिगत बदला घेण्यासाठी मराठ्यांना यांनी तोशिष लावू नये. सर आपण आत्ता बोलताना असा उल्लेख केला की मागण्या ज्या प्रकारे मागण्या चुकतायत म्हणजे खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा असं म्हणतायत की जातीपेक्षा जास्त मातीचा प्रश्न आहे. म्हणजे शेतीमध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यातून हा मुख्यतः निर्माण झालेला प्रश्न आहे. तर या समस्येकडे बघताना मग इकॉनॉमिक बेसिसवर जे एकतर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलेलाच आहे आणि त्यानुसार केंद्र सरकारने सुद्धा 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकून दाखवलेलं आहे जे मराठा समाजाला सुद्धा लागू आहे.
मग अशा प्रकारे इकॉनॉमिक मागण्या जर करायच्या असतील तर मराठा विद्यार्थ्यांची काय अपेक्षा असेल तर शहरात गेल्यानंतर त्यांना स्वस्तामध्ये कुठेतरी राहण्यासाठी हॉस्टेल मिळावं किंवा मोफत हॉस्टेल मिळावं किंवा शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात, फीजमध्ये सवलत मिळावी, पूर्ण मिळावी, KG to PG मिळावी, अशी पूर्ण एक मागणी आहे. मग या मागण्या योग्य प्रकारे मांडल्या असत्या किंवा या मागण्या केल्या असत्या ज्या सरकारच्या हातात आहे पूर्ण करणं. कारण आर्थिक बाबींमध्ये सरकार सगळ्या काही गोष्टी करू शकतं कायदेशीर बाबींपेक्षा. आरक्षण देण्यापेक्षा या आर्थिक मागण्या सरकारला पूर्ण करणं अधिक सोपं आहे. मग तशा मागण्या का केल्या जात नाहीत एवढ्या मोठ्या आंदोलनातून? कारण या आंदोलनाचा दबाव खूप जास्त मोठा आहे आणि या मागण्या लगेच मान्य केल्या जाऊ शकतात अशा प्रकारच्या आंदोलनातून. पण ज्या मागण्या मंजूर केल्या जाऊ शकतात त्याचा नेतृत्वाला काय फायदा होतो? हम्म. पुढे आंदोलन करायला काय जागा राहते? हम्म. कम्युनिस्टांचे एक तत्व आहे, मागणी मंजूरच नाही होऊ द्यायची आणि अशी मागणी करत राहायची जी मंजूरच होणार नाही. मग नेतृत्व राहतं, आंदोलन राहतं, लोकांमध्ये अनरेस्ट राहते. हा एक फंडा असतो. राहिला प्रश्न तुम्ही जो सांगितला, आता 2016 नंतर आपले जे मोर्चे झाले त्याच्यामध्ये सरकारने 2-3 पावलं फार चांगली उचललेली आहेत. त्याला मराठा समाजाचे आम्ही सगळे सहभागी होऊन सरकारकडून त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. त्यातलं अण्णासाहेब पाटील महामंडळाला मोठ्या प्रमाणात निधी देणं असेल, सारथी संस्थेची नियुक्ती म्हणजे नियम त्या ठिकाणी रचना असेल, किंवा शाहू छत्रपतींच्या नावाने हॉस्टेल ज्यांना नाही मिळत त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याची रचना असेल. या गोष्टी अस्तित्वात आहेतच. त्यात काय अडचणी असतील तर त्या सोडवल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी कोऑर्डिनेटिंग अधिकारी पाहिजे. याच्यासाठी आम्ही मागणी करतोय, सरकारने मराठा मंत्रालय नेमावं, म्हणजे आम्हाला डायरेक्ट त्यांच्याशी कंप्लेंट करता येतील, आमचे प्रश्न सोडवता येतील. ही मागणी जरांगे पाटलांना सांगितली तर ते करत नाही सरकारकडे अशी मागणी. हा पण मुद्दा आहे. जरांगे पाटलांना ज्या सोप्या मागण्या त्या नकोच वाटतात. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. राहिला प्रश्न आता आणखी शेतीच्या प्रश्नाचा विचार केला, मराठवाड्यासाठी स्वतंत्र एक सेंट्रल युनिव्हर्सिटी द्या, अशी मागणी मराठवाड्यातल्या लोकांनी केली तर मिळू शकते युनिव्हर्सिटी. किंवा आणखी सगळ्या तालुक्यामध्ये सुसज्ज ITI द्या मराठा समाजाला. ITI नेच खरं नोकऱ्या मिळतात, तर मराठा समाजाचाही त्यात फायदा होईल. सगळ्या तालुक्याला सुसज्ज गव्हर्नमेंट ITI जर मिळाल्या, CSR फंडातून त्याला जर फंड देऊन आणखी त्या सुसज्ज करण्यात आल्या तर मराठवाड्याचं फार मोठं भलं होणार आहे. अशी मागणी जर मराठवाड्यातल्या मराठा समाजाने केली तर मराठवाड्यात निदान प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही तालुके सोडले तर बहुतांश तालुक्यामध्ये सरकारने ITI दिलेले आहेत, ते सुसज्ज करता येऊ शकतात. आणि तिथे 10वी पास नापासापासून तर 25 वर्ष वयापर्यंत कोणाला पण ट्रेनिंग देता येईल अशी सुविधा सरकार करू शकतं. अशी मागणी मंजूर होऊ शकते. पर्यटनासाठी आणखी काही करता येत असेल तर सरकार त्याला मंजुरी देऊ शकतं. हा प्रश्न आंदोलनाचा नसतो. हा प्रश्न त्या भागातल्या अभ्यासकांचा किंवा विद्वानांचा किंवा प्रज्ञावंतांचा असतो. मराठवाडा मागासलेला असल्यामुळे अशा बुद्धीने कोणी काम करताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु शेतीचा प्रश्न हा जो प्रश्न आहे हा गंभीर आहे, यात काही डाऊट नाही. मराठवाडा मागासलेला ते शेतीचा एक विषय आहेच आणि त्याच्यामुळे आत्महत्या मराठवाड्यात जास्त होतात, हा पण विषय आहे. एवढंच नाही तर 371(2) घटनेचं जे कलम आहे त्यात मराठवाड्याला विशेष दर्जा पण आहे. याच्यात या अनुषंगाने मराठवाड्याला काहीही मिळू शकतं. पण मग ते मराठवाड्याचे लोक मागण्यात कमी पडतात आणि मराठवाड्याचा नेता तसा लाभलेला नाही की जो मराठवाड्यासाठी 4 गोष्टी मागेल. जरांगे पाटलाच्या रूपाने असा एक नेता मिळालेला आहे, पण तो लोकांच्या भावना समजून घेऊन तशी मागणी करत नाही. त्यांच्या डोक्यात जे असतं तशी ते मागणी करतात. याचा कदाचित पुढच्या काळात समन्वय झाला तर फायदा होईल, आपण आशा करूया. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना आता एक गंभीर प्रश्नाबद्दल चर्चा करायची आहे, ती म्हणजे जरांगे पाटलांनी जेव्हापासून ओबीसीतून आरक्षण हवंय या मागणीचा रेटा लावलेला आहे, आम्हाला 50%च्या आतच आरक्षण हवंय म्हणजे जे ओबीसीतूनच मिळू शकतं. त्यामुळं गावोगावांमध्ये आणि शहरांमध्ये सुद्धा ओबीसी आणि मराठा असा एक ताण निर्माण झाल्यासारखी स्थिती दिसते. तर एकतर यामुळं मराठा समाजाचं पूर्णपणे, ज्याला आयसोलेशन म्हणू शकतो आपण, मराठा समाज एक समाजातूनच आयसोलेट केला जाऊ शकतो का किंवा होऊ शकतो का त्यांच्या या मागणीमुळं? कारण इतर समाजाला वाटतं की मराठा समाज आमच्या ताटातली मागणी मागतोय, जी खरं तर योग्य नाहीये ते कोर्ट ठरवू शकतं. जसं तुम्ही सुद्धा म्हणालात की ओबीसी आरक्षणाचाच एकंदरीत पूर्ण रिव्ह्यू झाला पाहिजे, जो 10-10 वर्षाला होणं अपेक्षित होतं तोही झालेला नाहीये. पण आता तरी स्थिती अशी वाटते की हे आमच्या ताटातलं मागतायत आणि असं द्यायला कोणीही तयार नाहीये. सरकार सुद्धा तयार नाहीये. म्हणजे मागच्याच वर्षी जो SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तो सुद्धा लागू करायला सरकार तयार नाहीये.
जे ज्यांना खरंच या लाभाची गरज आहे त्यांनाच तो लाभ मिळण्यात यावा यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्ट सुद्धा प्रयत्न करते, पण तशी हमी सरकार देऊ शकत नाही, कारण त्यांचा तो राजकीय प्रश्न आहे. ते अशी वर्गीकरण करून किंवा ओबीसीच्या आरक्षणाचा पुनर्विचार करून अशी मागणी ते कुठल्याही परिस्थितीत मान्य करू शकत नाहीत. असा एक क्लिष्ट प्रश्न निर्माण झाला. या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि यामधूनच समाजच पूर्ण आयसोलेट होण्याची भीती वाटते का? नाही, याच्यात आपण पहिला मुद्दा हा घेऊ की कोर्टाने जर आदेश दिला की सगळ्या आरक्षणाची पुनर्रचना करा, तर ओबीसी काय करू शकणार आहे त्याला? कोर्टात लढणं मराठा समाजाने ताकदीने 10-5 कोटीचा फंड तयार करून, जरांगे पाटलाच्या डाव्या मळ ही गोष्ट. मग ओबीसी काहीच करू शकणार नाही, सरकार पण काहीच करू शकणार नाही, पुनर्रचना होऊ शकते. हा मुद्दा आहे, त्याला ओबीसीचा पण काही विरोध असण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, हे जे म्हणतात ना मराठा मागासलेलाच नाही कारण 2 वेळेला कोर्टात तुम्हाला मागासले पण सिद्ध करता आलं नाही, असं जे हाके सारखे टिनपाट म्हणतात ना. तर माझं म्हणणं असं की तेव्हा जर आम्हाला दिलं असतं 2018 मध्ये 50%च्या आत, तर कशाला कोर्टात गेलं असतं आरक्षण? आमचं सगळं झाकली मूठ 1.25 लाखाची राहिली असते, आम्ही मागासलेले होतोच ना. पण तेव्हा चुकीचं दिलं म्हणून आम्हाला कायमस्वरूपी तुम्ही दूषणं देणार का? हा पण एक मुद्दा आहे. तिसरी गोष्ट अशी, सरकारची अडचण हे समजून घेताना जुन्या सरकारने अडचणी निर्माण केल्या म्हणून ही अडचण आलेली आहे. त्यामुळे याच सरकारला दोष लावता येणार नाही, कारण कोणताच पक्ष ओबीसीत घालायला तयार नाही. हे पण एक मुद्दा आहे. आणखी तुम्ही म्हणता की बाबा ओबीसी आणि इतर जातीमध्ये झगडे लागलेत किंवा ताण निर्माण होतोय आणि मराठा आयसोलेट होतोय. मराठा आयसोलेट होतोय कुठे होतोय? खरा खरा तर प्रस्थापित घटकामध्ये होतोय. म्हणजे विद्यापीठात मराठा वगळून सगळे एकत्र येतात, ब्राह्मण, एससी, एसटी, ओबीसी. कुठल्याही ऑफिसमध्ये असं होतं. प्रस्थापित जिथे जिथे आहेत तिथे तिथे मराठा समाजाला आयसोलेट करण्याचा प्रयत्न होतो. गाव पातळीवर अजून हे लोन पसरलेलं नाहीये. नेत्या नेत्यामध्ये काही बोंबलू देत, पण गाव पातळीवर अजून मराठा ओबीसी वेगळं झालेलं नाहीये. आणि मला वाटत नाही ते वेगळं होईल, कारण त्यांना यातले फायदे तोटे काही फारसे समजत नाही. कारण सगळेच मागासलेले, माळी असू द्या, धनगर असू द्या, कोणी असू द्या, सगळ्यांचेच पोरं कुठेच जात नाहीत शिकायला. सगळे 10वी-12वीतच अडकतात. त्यामुळे फार थोडे लोक ग्रामीण भागातून शहरात येऊन कॉम्पिटिशन करतात. त्यामुळे तिकडे हा झगडा होत नाही. गावाच्या पातळीवर जरांगे पाटलाचं आंदोलन झाल्यामुळे गावगावाला कळायला लागलं आपण मराठा आहे ना आपण ओबीसी आहे. म्हणजे पुढे असं होणार नाही का? तर कदाचित होऊ शकेल हा झगडा, पण तो होणार नाही याची काळजी करायची तर काय कारण आहे? आरक्षण एवढं कारण पुरेसं नाही. राजकारण हे त्यातलं महत्वाचा मुद्दा आहे. मग मराठा समाज जर ओबीसीच्या आरक्षणाला, राजकारणातल्या आरक्षणाला जर चॅलेंज करणार नसेल, तर मग हा मुद्दा येणार नाही. म्हणून मराठा समाजाची आम्ही पहिल्यापासून मागणी करताना हेच म्हणत आलेलो आहे की राजकीय नको, आम्हाला नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण द्या. आणि त्याच्यामुळे ती जर मागणी मराठा समाजाने कायम ठेवली तर फारसं ओबीसीचं काही त्याला विरोध होण्याचं कारण नाहीये. आणि म्हणून मी 9 नोव्हेंबरला भुजबळांची भेट घेतली होती. आता आपलं हे झालं ना, इलेक्शनचा काळ होता बघा, आणि इलेक्शन 4 दिवसावर आलेलं होतं, तेव्हा मी भुजबळांना भेटलो होतो. भुजबळांनी अतिशय चांगली चर्चा आमची दोघांची झाली होती. त्यावेळेलाही त्यांना मी म्हटलं की तुम्हाला हे पक्क माहितीये की मराठा समाजाला ओबीसीत घातलं जाणार नाही, मग तरी तुम्ही मराठ्यांच्या विरुद्ध ओबीसीला का चेतवताय? आता जसं तायवाड्याने तिकडे साखळी उपोषण केलं, मागणी किती अजब आहे बघा. हा तायवाडे स्वतः मराठा कुणबी आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत ते. अजून मराठा कुणबी म्हणून आपले पंजाबराव देशमुख होते, ज्यांनी अखिल भारतीय ओबीसी फेडरेशन स्थापन केलं. ओबीसी आरक्षणाचे जनकच ते आहेत, पंजाबराव देशमुख. म्हणजे देशमुख मराठा मराठा ओबीसी आरक्षणाचा जनक आहे, आणि इकडे मरणारा मराठा मात्र ओबीसीत नाहीये. हा विरोधाभास नाहीये का? तर त्या तायवाड्याच्या संघटनेने एक मागणी केली असं मी आता ऐकलं, की या निवडणुका ज्या येणार आहेत त्याच्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीला वगळण्यात यावं. आणि ते स्वतःच कुणबी आहेत, म्हणजे मराठा कुणबी आहेत, ते अशी मागणी करतात हास्यास्पद. मुळात जे झालेलं आहे ते वगळण्याचं काही कोणाला शक्य होणार नाही. हा नेत्या नेत्यामधला एस्टॅब्लिशमेंटचा विषय. आणि भुजबळांनी मला हो म्हटले होते, आपण पुढच्या काळात याच्यात प्रयत्न करू म्हटले होते, पण त्यांचं मंत्रीपद लांबल्यामुळे हा प्रॉब्लेम वाढला खरं म्हणजे. नाही तर ते सुरळीत झालं असतं तर आमच्या अजून पुढच्या भेटी ठरलेल्या होत्या. आता मुद्दा असा आहे की ओबीसी मराठ्यांचा वाद लागण्याची काही मला चिंता नाही, तसं काही होईल असं वाटत नाही मला. मराठ्यांचा प्रश्न सोडवायचा तर सरकारने मराठा समाजातल्या समजूतदार लोकांना बोलवून
किंवा मराठा समाजाशी थेट मीडियातून चर्चा करून एक विश्वास दिला पाहिजे की तुमच्या कोणत्याही अडचणी आल्या तर आम्ही तुमच्या बाजूने उभे आहोत, तुमचं आरक्षण आम्ही जाऊ देत नाही. गेलच समजा एसीबीसी आरक्षण गेलच तर आपण ईडब्ल्यूएस मध्ये आणखी 10% वाढवून घेऊ, पण मराठ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असं आश्वासन सरकारने दिलं पाहिजे. किंवा हे आरक्षण गेलंच समजा तर ईडब्ल्यूएस 10% चालूच राहणार आहे, मराठवाड्यातल्या कुणबी मराठ्यांचं आम्ही कुणबीकरण करू सरसकट, तरी सुद्धा प्रश्न संपतो. असं काही ना काही सरकारने पॉझिटिव्हली समोर येऊन सांगितलं पाहिजे आणि जरांगेला लक्ष न करता मराठा समाजाकडे बघून हे प्रश्न हाताळले पाहिजे सरकारने. ही साधी अपेक्षा आहे. सर, आपले खूप खूप आभार. जरांगेंच्या आंदोलनापासून सुरू झालेली ही चर्चा मराठा समाजाच्या तरुणांना किंवा मराठा समाजातील बांधवांना कशा प्रकारे सरकार मदत करू शकतं यापर्यंत येऊन पोहोचले. अशाच प्रकारच्या विविध विषयांवर आपण पुन्हा चर्चा करूच, पण तोपर्यंत धन्यवाद.